मंडळी, रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या आपुलकीचा आणि आनंदाचा सण। रक्षाबंधन सण उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी आपल्या लाडक्या भावाला खास पदार्थ आपण बनवतो। खरं तर आता बाजारात सर्व सहज उपलब्ध असल्यामुळे फारसं अवघड नसतं, पण बाजारातील भेसळयुक्त पदार्थ टाळण्यासाठी आज मी तुम्हाला घरीच खोबऱ्याची बर्फी कशी बनवायची ते दाखवणार आहे, अगदी हॉटेलसारखी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। खोबऱ्याची बर्फी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी सुकं खोबरं जे आहे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। बघू शकता या पद्धतीने। तर तुम्ही किसून घ्यायचं पहिल्यांदा, नंतर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवू शकता। तर आपल्याला पाक तयार करायचे, त्यासाठी इथे मी गॅसवरती पॅन ठेवलाय। त्याच्यामध्ये जेवढं खोबरं घेतले त्याच प्रमाणामध्ये मी साखर घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आणि पाक तयार करून घ्यायचा आहे। तर 2 तारी पाक तयार करायचे आपल्याला, त्यामुळे गॅस मी इथे फास्ट ठेवलेला आहे, स्लो नाही ठेवलेला आहे, कारण फास्ट गॅसवरतीच आपल्याला बनवायचं आहे। तर इथे छानपैकी आपला पाक तयार होत आलाय आणि आपण आता चेक करूयात की पाक तयार झालाय की नाही ते। अगदी झटपट तयार होते ही बर्फी, अजिबात वेळ लागत नाही। तर आपण तयार झालाय की नाही पाक बघूयात। तर हे बघू शकता 2 तारी पाक आपला इथे तयार झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं घालून घ्यायचे। आता हे टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचंय। तर गॅस बंद करूयात आणि मग मिक्स करून घेऊयात। तर मी गॅस बंद केलाय आणि व्यवस्थित असं सगळं आपण मिक्स करून घेऊयात। तर हे थोडंसं पातळ वाटेल तुम्हाला मिश्रण जेव्हा तुम्ही मिक्स करत असाल, तर नंतर अजिबात पातळ होत नाही, ते व्यवस्थित असं होतं। तर आता इथे मी एका ताट घेतलं एक मोठं आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घालून ते हाताने स्प्रेड करते। तुम्ही ब्रशनी पण करू शकता। तर खूप जास्त नाही करायचे, थोडं, कारण की आपल्या वड्या लगेच आपल्यावरती सहजपणे काढता येतील। तर आता ते मिश्रण आपल्याला ह्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे आणि फक्त साखर आणि बर्फ म्हणजे खोबऱ्याचं किसून घेतलं किंवा ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, त्याचा आपण एकत्र करून बर्फी तयार करते। तर तुम्ही याच्यामध्ये कलर देखील घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर। तर छानपैकी आपण आकार देऊन घेऊया याला। आणि बर्फी शक्यतो जाडच असते, त्यामुळे मी तर जाडसरच थापून घेतले आणि ह्याच्या ओलं असतानाच ह्याच्या वड्या पाडून घ्यायचे आपल्याला। तर इथे मी छान आकार दिले, आता सुरीने मी इथे वड्यांचा आकार देऊन घेते। तर अगदी झटपट तयार होते आणि आम्ही लहानपणी खायचो, हॉटेलमध्ये बर्फी मिळायची, ती खूप छान लागायची, त्यामुळे म्हटलं तुमच्याशी देखील ही शेअर करावं। आणि तर आवर्जून काही जण ही बर्फी जी आहे किंवा खोबऱ्याच्या वड्या रक्षाबंधन किंवा नारळ पौर्णिमेच्या दिवशी बनवतात आणि खातात। तर ही आपली तयार झालेली आहे, याला आपण चांगलं थंड होऊन देऊयात। तर 20 मिनिटानंतर हे बघू शकता वड्या अगदी सेपरेट केल्यात मी आणि छान अशी बर्फी तयार झालेली आहे आपली। मी तुम्हाला तोडून दाखवते, किती सॉफ्ट झाली आहे आणि खूप छान लागते चवीला। फक्त साखर आणि खोबऱ्यापासून तयार केलेली ही बर्फी हे बघू शकता, अगदी सहजपणे तुटते, अगदी अजिबात कडक वगैरे होत नाही, एकदम सॉफ्ट होते। तर या पद्धतीने प्रमाण वापरलं तर नक्कीच तुमची बर्फी देखील खूप छान होईल। तर तुम्ही देखील या रक्षाबंधनाला नक्की बनवा। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुमच्या कमेंट्समधून मला नक्की कळवा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।